आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते। नागपुरातील काही शाळांना धमकीचा मेल आलाय। शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी काही शाळांना ईमेलद्वारे मिळालेली आहे। या ईमेलमध्ये खलिस्तानचा उल्लेख करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांकडून तातडीने तपासाला देखील सुरुवात करण्यात आली आहे। प्रवीण मुधोळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रवीण, थेट काही शाळांनाच धमकीचा मेल आलाय। यापूर्वी अशाच पद्धतीचा एक मेल काही महिन्यांपूर्वी आला होता। त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उल्लेख करण्यात आला होता। पण आता या संपूर्ण हा जो मेल आहे हा जवळपास 32 शाळांना अशा पद्धतीने मेल आलाय। त्यामुळे प्रथम दर्शनी हा खोडसाळपणा असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। विश्वास नागरे पाटील जे नागपूरचे पोलीस आयुक्त आहे त्यांनी या संदर्भात कुठलाही दुजोरा या वृत्ताला दिलेला नाहीये। पण काही शाळांनी असा मेल मिळाल्याचं सांगितलंय। आता हा मेल एखाद्या विद्यार्थ्यानं केला का, कारण की याचं ड्राफ्टिंग आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहे त्या अनुषंगानं हे जे सगळं ड्राफ्टिंग आणि हे पाहता हा सध्या तरी खोडसाळपणाचा भाग असावा असं पोलिसांचं म्हणणं आहे। पण पोलीस IP ऍड्रेस आणि ज्या ईमेल वरून हा आला आहे त्याचे मोबाईल जो रजिस्टर्ड आहे तो आणि त्याचं हिस्ट्री हे सगळं काढून या प्रकरणातला जो आरोपी आहे त्याचा शोध सध्या घेत आहे। नक्कीच प्रवीण, त्यामुळे या तपासातून नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद या माहितीसाठी।